आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला राजकीय बातम्या। अजित पवार अमित शहांच्या दिल्लीतील निवासस्थानी। अजित पवार आणि अमित शहांमध्ये दिल्लीमध्ये 40 मिनिटे खलबत। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची देखील उपस्थिती। मागील काही दिवसांपासून अजितदादा नाराज असल्याची चर्चा। अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा। जवळपास पाऊण तास बैठक झाल्याची माहिती। पुण्यामध्ये प्रतापराव पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पवार कुटुंब एकत्र। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे प्रताप पवारांच्या निवासस्थानी। प्रतापराव पवारांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीनंतर शरद पवारांची मीडियाला दिवाळीच्या शुभेच्छा इतकीच प्रतिक्रिया। अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यावर आणि भेटीवर मात्र बोलणं टाळलं। शुभेच्छा आणि नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना सुखाचा आणि समृद्धीचं लाभ। आणि जसं तुम्ही किती अजितदादांनी पोस्ट डेंग्यू काळजी घेणं गरजेचं। सुप्रिया सुळेंकडून काळजी व्यक्त। तर प्रोफेशनल आणि पर्सनल गोष्टी वेगळ्या असतात। कौटुंबिक भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। पुण्यातल्या मोदीबागेमध्ये दिलीप वळसे पाटलांनी घेतली शरद पवार यांची भेट। दोघांमध्ये रयत शिक्षण संस्थेबाबत चर्चा झाल्याची वळसे पाटील यांची माहिती। संस्थेच्या काही अडीअडचणीच्या संदर्भामध्ये संस्थेचे अध्यक्ष म्हणून पवार साहेबांच्याकडून आम्हाला काही प्रश्नांवर निर्णय आणि मार्गदर्शन पाहिजे होतं, त्याच्यासाठी भेटलो। अजितदादा भाजपसोबत गेल्यावर आरोप बंद। अनेक मुद्द्यांवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं एकमत नाही। बाळासाहेब थोरात यांचा निशाणा। पोळ्याच्या बैलावर सुद्धा लोकांनी लिहिलं होतं 50 खोके। माननीय पंतप्रधान म्हणतायत भोपाळच्या सभेत की राष्ट्रवादीने 70,000 कोटीचा घोटाळा केलाय आणि दुसऱ्या दिवशी अजितदादा तिकडे जाऊन बसतायत सगळं शांत। शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अशोक बापू पवार वळसे पाटलांसोबत गाडीतून रवाना। राजकीय चर्चांना उधाण। आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। मराठ्यांना फक्त गाजर दाखवू नका, आम्हाला ओबीसी मध्ये घ्या आणि कोटा कितीही टक्के वाढवा, जरांगेंची मागणी। तर कुणबी नोंदी तपासण्याची देखील विनंती। डिसेंबरच्या आत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीचा लागणारा मजबूत अहवाल तयार करून घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावं। मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा, तुम्ही किती टक्के वाढवा, किती गाजर दाखवू नका आम्हाला। हम झुका सकते हैं असा गर्व जरांगे पाटलांना झालाय। जरांगे पाटील आता धमक्या देऊन बोलत आहेत। वडेट्टीवार यांची जरांगेंवर टीका। सकते ही त्यांच्यामध्ये त्यांना एक समाजाचं सगळं पाठबळ मिळाल्यानंतर एक गर्व झाला। त्यामुळे ते सरकारला धमक्या देतात, इतक्या तारखेपर्यंत करा, तितक्या तारखेपर्यंत करा, नाही केलं तर बघून घेऊ। टाइम बॉम्ब बद्दल बोललो तर धमक्या देतो म्हणतात। वडेट्टीवार सरकारच्या बाजूने बोलताय। तुमचा पण विचार आहे का इकडून तिकडे उडी मारायचा? जरांगे पाटलांचा खोचक सवाल। तुम्ही सरकारकडून बोलायला लागलात म्हणजे काय? तुमच्यावर काही दडपण आणलं काय? का तुमचा काही विचार आहे उडी हाणायचा? आम्हाला कशाला राजकारणात डाव लावता तुम्ही? तुमचं तुम्ही बघा ना। जालन्यामधील गोळीबारानंतर जरांगे पाटील हिरो झाले। वडेट्टीवार यांचा मनोज जरांगेवर जोरदार निशाणा। तर जरांगे पाटील केवळ राजकीय फायद्यासाठी बोलत आहेत, विजय वडेट्टीवार यांची टीका। हिरोन फिरोन येत आम्ही दिसतो का हिरो सारखे? काही गप्पा हाणायच्या कोणकडे बी आम्ही काय चष्मे लावून हिंडतो का? काय आम्ही धोत्रावर इन करायला लागलो का? वडेट्टीवारांची विचारधारा मराठ्यांविषयी विष पेरणारी। जरांगे पाटलांचं प्रत्युत्तर, मी स्वतःला हिरो मानत नाही, मी राजकारणासाठी काहीच करत नाही। वडेट्टीवार मराठ्यांच्या मुलांचे शत्रू झाले। जरांगेंचा पलटवार। तुम्हाला पूर्ण ओळखलेलं, तुम्ही ज्यावेळेस सांतरवलीला आलते त्यावेळेस तुम्ही म्हणले होते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या। त्यावेळेस तुम्हाला मराठ्याने ओळखलेले, तुम्ही वापस गेल्यावर तुम्ही कसे सरड्यासारखा रंग बदलिता हे मराठ्याने ओळखलं। त्यामुळे मराठ्याला सल्ले तुम्ही नका देऊ साहेब। आता छगन भुजबळ किती जातींना विरोध करणार? भुजबळांची फजिती झाल्याचं दिसतंय। जरांगेंचा भुजबळांना खोचक टोला। नोंदी असून आम्हाला देण्यात आता भुजबळ साहेबांची फजिती दिसती। मग इतक्या जाती म्हणल्यावर आता भुजबळ साहेब इतक्या जणांच्या विरोधात जाणार आहेत का? मराठ्यावर तर खूप ते असे हात पाखड करत होते, असे घासूनच होते ते असे। टाइम बॉम्ब ठरल्याप्रमाणे आरक्षण द्या। नोंदी तपासण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याची जरांगे यांची मागणी।
मराठवाड्यामध्ये नोंदी तपासणीत संख्याबळ कमी, विदर्भातील काही जिल्ह्यात नोंदी तपासणी नाही, स्पीड वाढवण्याचं आवाहन. ताकदीनं मुख्यमंत्री साहेबांना लक्ष देऊन आणखी मनुष्यबळ वाढवून जर काम वाढवलं तर 24 डिसेंबर पर्यंत सगळा महाराष्ट्र पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे मनुष्यबळ वाढवावं ही विनंती माझी त्यांना. टाइम बॉन्ड लवकरात लवकर द्या, ओबीसीमध्ये घ्या, कोटा कितीही टक्क्यानं वाढवा, आडमुठेपणा केला तर तुम्हालाही कळेल, थोडे दिवस थांबा. जरांगेंचा सरकारला इशारा, 24 तारखेच्या आत आरक्षण देण्याचा पुनरुच्चार. आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या. बीडमधील दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणी 3000 जणांची चौकशी, 600 आरोपी निष्पन्न, 170 जणांना अटक. मास्टर माइंडला पकडण्यासाठी 3 पोलीस पथकं तैनात. साताऱ्यामध्ये 20,000, नंदुरबारमध्ये 19,016, जळगावात 3,000हून अधिक, तर मालेगावात 9,232 कुणबी नोंदी सापडल्याचं समोर. धनगर शक्ती प्रदत्त समितीमध्ये फडणवीसांना घ्या, गोपीचंद पडळकरांची मुख्यमंत्री शिंदेंकडे पत्राद्वारे मागणी. उद्यापर्यंत कुणबी नोंदी सादर करा, शिक्षकांना सूचना, तर दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे काम पूर्ण करण्यात अडचण. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचं शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र. दिवाळीनंतर भाजपचे बडे नेते मैदानात, बावनकुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये, तर जानेवारीनंतर देवेंद्र फडणवीस महाविजय 2024 जनआशीर्वाद यात्रा काढणार. उद्धव ठाकरेंचं उद्या ठाण्यामध्ये शक्ती प्रदर्शन, मुंब्र्यातील शाखेला भेट देत शिवसैनिकांसोबत संवादही साधणार. उद्धव ठाकरेंविरोधामध्ये अवमान याचिका दाखल करण्याची पत्रकार दीपक उपाध्याय यांची अटॉर्नी जनरल यांच्याकडे मागणी. दसरा मेळाव्यामध्ये ठाकरेंनी सरन्यायाधीशांविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याचा उपाध्याय यांचा आरोप. उपाध्याय यांनी ठाकरेंच्या भाषणाचा इंग्रजी अनुवाद अटॉर्नी जनरल यांना दिला. उद्धव ठाकरेंनी वैयक्तिक टीका केली नाही, कुणाची तरी पिलावळ आमच्या विरुद्ध याचिका घेऊन जातात. राऊतांची पत्रकाराच्या याचिका दाखल करण्याच्या मागणीवर टीका. एक मूर्ख व्यक्ती प्रसिद्धीसाठी तो कोणीतरी प्रायोजित केलेली व्यक्ती आमच्या विरुद्ध कोर्टात दाखल करतात खटले. न्यायालयात तारीख पे तारीख आहे की नाही हे स्वतः सर्वोच्च न्यायालयानेच काल सांगितलेलं आहे. त्याने कोणावरती व्यक्तिगत टीका टिप्पणी केलेली नाहीये. हे कोणाची तरी पिलावळ असते ते आमच्या विरुद्ध याचिका घेऊन जातात. फुटीर गटाने सुद्धा बोगस ॲफिडेव्हिट दिलं. राऊतांची अजित पवार गटावर टीका. पाकिस्तानला माहिती शिवसेना कुणाची, पण निवडणूक आयोगाला माहिती नाही. पोपट फक्त फडफडतोय असं म्हणत राऊतांची निवडणूक आयोगावर देखील सडकून टीका. फुटीर गट आहे त्यांनी सुद्धा पक्षावर ताबा करण्यासाठी त्यावेळेला बोगस ॲफिडेव्हिट तेव्हा दिलेले आहे. पाकिस्तानला माहिती आहे शिवसेना कोणाची आहे, पण इलेक्शन कमिशनला माहित नाही की ठाकरेंची आहे. काल म्हणालो पिंजऱ्यातला पोपट झालेला आहे आणि त्या पोपट्याची पिसं आणि पंख सुद्धा झडून गेलेले आहेत. फडफडतो नुसता. आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्वाच्या बातम्या. अजित पवार गटानं झोमॅटो बॉय सेल्समन अशी बोगस शपथपत्र दाखल केली. जयंत पाटलांची निवडणूक आयोगातील सुनावणीवर प्रतिक्रिया. एकाच जिल्ह्याचे अनेक जिल्हाध्यक्ष दाखवण्यात आले. निवडणूक आयोगानं या गोष्टी गांभीर्यानं घेण्याचं देखील जयंत पाटील यांची मागणी. त्या मुलाचं ॲफिडेव्हिट किंवा एखाद्या शाळेतल्या कर्मचाऱ्यांचे ॲफिडेव्हिट्स किंवा झोमॅटो डिलिव्हरी करणाऱ्या बॉयने झोमॅटो डिलिव्हरी करणारा बॉय म्हणून डिलिव्हरी बॉय म्हणून केले, हाऊसवाईफ म्हणून केले. शरद पवार दिवाळी पाडव्या दिवशी कार्यकर्त्यांना भेटी देणार. गोविंद बागेतील निवासस्थानी पवार शुभेच्छा स्वीकारणार. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी ससूनचे डीन संजीव ठाकूर यांची नेमणूक रद्द. माजी अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांनी मॅच कोर्टात धाव घेतल्यानंतर ठाकूरांची नियुक्ती रद्द. आता हायकोर्टाकडून देखील शिक्कामोर्तब. दिवाळी संपताच लोकसभा निवडणुकीचा धुराळा. भाजपचे बडे नेते मैदानात उतरणार. चंद्रशेखर बावनकुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात, तर देवेंद्र फडणवीस जानेवारीपासून महाविजय 2024 यात्रेतून मतदारसंघांचा दौरा करणार. मनोज जरांगेंची पुण्यातल्या खराडीमध्ये जाहीर सभा पार पडणार. 20 नोव्हेंबरला होणाऱ्या सभेचं मराठा समाजाकडून नियोजन सुरू. काल सलीम खान आणि जावेद अख्तर यांना घेऊन कार्यक्रम करण्यात आला. आमच्याकडून मात्र मराठी उपस्थितीमध्ये नमो उत्सवाचं आयोजन. मराठी भाषा आणि मराठी कलाकारांच्या मुद्द्यावरून बोलणाऱ्या राज ठाकरेंना आशिष शेलार यांचा अप्रत्यक्ष टोला. काल एका दीपोत्सवाचं उद्घाटन झालं. आदरपूर्वक जरी नाव घ्यायचं झालं तरी सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या उपस्थितीत झालं. त्यांची टिमकी वाजवून घेतली
सलीम जावेदला घेऊन, ते मोठे असतील आहेत, पण आमचे मराठी कलाकार छोटे नाही आहेत हो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या रखडलेल्या भरती प्रक्रियेला आता वेग. 21,000 पदांच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू. पुढील 8 महिन्यात भरतीची प्रक्रिया पूर्ण होणार. दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या फेऱ्यात कपात, तर लक्ष्मीपूजनानिमित्त संध्याकाळी 6 नंतर मेट्रो पूर्णपणे बंद राहणार. पुण्यामध्ये सिग्नलवरील चिमुकल्यांसाठी अभ्यंग स्नानाचं आयोजन. नगरसेवक आबा बागुल यांच्या संस्थेमार्फत दरवर्षी गरीब मुलांना घातलं जातं अभ्यंग स्नान. अभ्यंग स्नानासोबतच मुलांना दिले जातात नवे कपडे आणि दिवाळीचा खास फराळ. येत्या सोमवारी पुण्याच्या जेजुरी गडावर पार पडणार सोमवती अमावस्या यात्रा. यात्रेनिमित्त गडावरून सकाळी 7 वाजता निघणार देवाची पालखी. त्यानंतर लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये घरा स्नान होणार. आणि आता पाहणार आहोत विविध जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या. नवरात्रोत्सवामध्ये तुळजाभवानीला 5,06,00,000चं दान. तुळजाभवानी देवी चरणी 1 किलो सोनं आणि 17 किलो चांदी अर्पण. सोलापूर विजयपूर महामार्गावर महादेव कोळी समाजाचा रास्ता रोको. एसटी प्रवर्गातून दाखले द्या, महादेव कोळी समाजाची मागणी. धुळे जिल्ह्यामध्ये आढळल्या 44,000 कुणबी नोंदी. विविध 12 कार्यालयांमध्ये कागदपत्रांची तपासणी सुरू. धाराशिवमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात. 16 नोव्हेंबरपासून रंगणार 65वा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार. मालेगावात भेसळयुक्त मसाले बनवण्याच्या कारखान्यावर कारवाई. गुलशन मदिना या बंगल्यामध्ये बनवले जात होते भेसळयुक्त मसाले. लातूर शहरामध्ये वाढते वाहतूक कोंडीची समस्या. वाहतूक कोंडीमुळे अपघात आणि वादाच्या घटनांमध्ये देखील वाढ. यवतमाळच्या पुसदमधील कारला रोडवर बांधकामाचा स्लॅब कोसळून 7 कामगार जखमी. कमकुवत बांधकामामुळे स्लॅब कोसळल्याची प्राथमिक माहिती. नाशिक जिल्ह्यातील 46 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती. सिन्नर, मालेगाव, येवला, निफाड आणि नांदगावचा दुष्काळ सदृश्य तालुक्यांमध्ये समावेश. जळगावच्या गिरणा धरणातून धुळे MIDCमध्ये सोडलं आरक्षित पाणी. सिंचनाचे पंप बंद ठेवण्याचे नदीकाठच्या नागरिकांना आवाहन.